मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून खडाजंगी झाली आहे। ठाकरे बंधूंच्या हातामध्ये सत्ता गेली तर मुंबईमध्ये खान महापौर होईल। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही टीका केलेली आहे। भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार असं अमित साटम यांच्या वक्तव्यावर टीका करताना संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मुंबईत मराठीच महापौर होणार, मात्र तो भाजपचाच होणार असं भाजपच्या नवनाथ बन यांनी सांगितलं। आणि खानांचा एवढाच तिटकारा असेल तर मुश्रीफांना मंत्रिमंडळात का ठेवलंय असं म्हणत अमित साटम यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केले। तर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल, किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हारून खान निवडून येईल, किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। हे शुक्रांचं भाजपची काय कनेक्शन आहे? म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसों का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा, अशा प्रकारचं कारस्थान आहे का? मग हे गुजराती भैये आमच्या डोक्यावर आणून तुम्ही बसवणार आहात का? हा महत्वाचा प्रश्न आहे। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, त्याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे। त्यामुळे इथे तिथे कोणी नाही, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। महापौर कोण व्हावा हे मनसेनं किंवा संदीप देशपांडेंनी भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही। मुंबईतल्या मराठी माणसाला आज भीती दाखवण्याची गरज तर साथ देण्याची गरज आहे, आणि ती साथ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते। मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे। संदीप देशपांडे, तुम्ही काळ्या दगडाच्या पांढऱ्या रेषेनं लिहून घ्या, मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे, परंतु तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल। तर या सगळ्या संदर्भात अमित साटम, नाना पटोले आणि संजय राऊत काय म्हणाले ते सुद्धा बघूया। त्यांना खानांचा एवढा तिटकारा असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले, याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे, आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा। आणि त्यांनी आज सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यातनं अजून हे जास्त क्लिअर ठळकपणे मुंबईकरांच्या समोर येतं की त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचा आहे। त्यांनी काय बोलावं तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, आणि जनतेने काय ठरवायचं ते जनतेच्या हातात आहे। त्यामुळे त्यांनी फक्त त्यांचा विषय आहे ना, त्यांच्या पक्षाने मांडलेली भूमिका आहे। राऊतांनी स्वतःची मांडली का मला माहिती नाही, पण असं मी मानतो की पक्षाची मांडली असेल तर त्यांचं मत आहे त्यांच्या पक्षाचं। आम्हाला वाटतं की काँग्रेसचा महापौर व्हावा, त्यामुळे विषय त्याला निवडणुकीमध्येच जनताच त्याला कौल देईल।